तुम्हाला एक दाखवते. मी आज फ्रेश झाले मस्तपैकी आणि आम्ही ज्या ठिकाणी विला घेतलाय ना त्याच्या म्हणजे गॅलरीमध्येच माकड येऊन बसलंय. मी एवढे घाबरले होते, मी बाहेरच गॅलरीमध्ये उभं होते, खूप जास्त घाबरले. मी आले इकडे म्हटलं आला अंगावर, तर त्यात मी चहा पित होते बाहेर. थांबा दाखवत्या. ए थांबा, ओ सरकन साईडला, ओ सरकन साईडला. चावलं मम्मी मम्मी मम्मी, मला भीती वाटते. खरं तर विषयाच्या हातात काहीच नाहीये, तो चिडल. ओ नका त्याच्या नाडी लागू. किती भारी आहे. गेलं तर आहे ना, आम्ही छान असं आवरलंय आणि खाली नाश्ता करायला आलोय. मग खूप जास्त भूक लागली. हॉटेलमध्ये नाही जेवण म्हणजे हॉटेलमध्ये नाही नाश्ता केलाय, डायरेक्ट बाहेर आलोय. म्हणजे बाहेर फिरायचंय पण मला जास्त, पण आहे ना जसं आपल्या इकडे ऊन आहे ना तसंच महाबळेश्वरमध्ये एवढं थंडीचं ठिकाण असून सुद्धा इकडे ऊन आहे आणि म्हणजे खूप जास्त आहे. मग म्हटलं 4 वाजता वगैरे आपण पाचगणीला जाऊयात. तिकडे हॉर्स रायडिंग वगैरे करायची आहे मला आणि उद्या मग बाकीचं फिरूयात. सो म्हणजे आज जे काय ॲक्टिव्हिटी आहेत ते करणार आणि उद्या बाकीचं फिरणार आहे. तर पहिले नाश्ता करून घेतो आणि परत रूमवरती जायचं आहे मला आणि आमचं लव्ह स्टोरीचं ब्लॉग शेअर करायचं आहे. मग आम्हाला ॲक्टिव्हिटी करायला जायचं आहे. मला भरपूर सारी कामं आहेत आज. विशाल, मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणू का? खरं तर मला खूप जास्त भूक लागली म्हणून मी विशालसाठी एक गाणं म्हणणार आहे. भूक लगी जोरों की भूक लगी. नवीन काहीतरी सांग, तुला ते कायमच लागेल. किती वेळ झाला रूम वरती होतो, कारण रूम वर नाही ना उशिरा, म्हणजे 11:30 वाजले जाता आणि 11:30 वाजता आम्ही बाहेर आलोय. सकाळी 7:30लाच उठते मी घरी 9-9:30ला उठते मी. आज इकडे लवकर उठले आणि मला आहे ना जरा शूट करायचं होतं प्रमोशनल. सो मी तिथे पहिले शूट केलं, आवरलं, शूट केलं आणि आता बाहेर आलोय नाश्ता करायला. तुम्ही इकडे म्हणत होते का हो खायला? खाना माझ्या आयुष्यात एकच आहे, खाणं. लय भूक लागली. जाड होणं काय खाणं आणि जाड होणं. मग तुम्ही काय करताय? हे पण इथे शेंगा खात बसले, मग तुम्ही नाही जाड होणार का? मी एकटीच जाड होती का? मग राहू दे, जाड झाली तरी आवडते माझ्या पब्लिकला, हो की नाही? हे नवरे लोक आहेत ना कधीच बायकोचं मानत नाहीत. मी निघाल्यापासून तिथून सांगते. विशाल, आम्ही काल जिथे हॉटेल बघितलं होतं ना तिथे विशाल ते इथे मॅप्रोच्या शेजारी नाही ग पुढे असं करत जवळपास माणसाने मला 10 किलोमीटर पुढे आणले. आणि आता पुढे आल्याच्या नंतर काय म्हणतो माहिती का? अगं बहुतेक ते मागच गेले. मग मी काही येडी होती का एवढा वेळ सांगायला? येडी होते का काय? मला एवढी भूक लागली आहे, एवढ्या लांब आणलं. मग अशी जसं सांगितल्याप्रमाणे ना 10 किलोमीटर नेलं, तिथून रिटर्न आणलं आणि त्यानंतर जवळपास 3 राऊंड मारले 1 किलोमीटरचे. का माहिती का? कंटिन्यू ट्रॅफिक आहे इथे, जागा जरा पण नाही आणि प्रत्येक दोन्ही साईडला गाड्या लावल्या, नाही तर गाडी लावायला सुद्धा आम्हाला जागा नाही. त्यात भूक एवढी लागली. माणसाने कधीतरी बायकांचं ऐकावं ना. अरे पण बायकोने फक्त चिवचाव नाही केला. चिवचिव नाही करत, सांगती बायको खरं. जाऊ दे मुर्दे, आता आले चालत गाडी पाठीमागे लावली आणि चालत आलोय. आता तिला एवढा राग आला की ती जेवणारच नाही. मी तुझं राग नंतर काढणार आहे, पहिला आधी जेवण करणार आहे. इथे ना एवढ्या प्रकारचे शेंगदाणे फुटाणे आहेत आणि त्यातले ना मी ठेवायला घेतले. ठेवायला नाही असं म्हणजे छोले घेतले, ते खूप जास्त टेस्टी लागते. आणि हे मसालावाला फुटाणे. आता बरं वाटतं का? खायला मिळालं कोणाला बरं नाही वाटत? मला बरं वाटतं, मला लय भूक लागली होती. त्यातली बघा केवढी गर्दी आहे महाबळेश्वरमध्ये. पुढे तर अजून ट्रॅफिक जाम आहे, पूर्ण लाईन. इकडून सगळीकडे पार्किंग केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या गाडीला असा डॅश कॅम टाकून घेतलाय. कसं वाटतंय म्हणजे आम्ही चालू केली ना गाडी, हा फ्रंट कॅमेरा आहे आणि हा बॅक कॅमेरा आहे. म्हणजे जर आपली चुकी नसेल आणि समोरचा अचानक जर आडवा आला तर त्याला दाखवता येईल की हे बघ आमच्या गाडीला डॅश कॅम आहे. काल मी एक बघितला व्हिडिओ आणि मी त्याच्यावरती ना तो व्हिडिओ पोस्ट करेल लवकरच.
म्हणजे अरे म्हणजे त्या जो गाडी चालत त्याची अजिबात चुकी नव्हती आणि म्हातारा ते एक मध्ये चाललं आणि पण त्यामुळे कळलं की हे किती गरजेचं आहे आपल्या गाडीला बसवणं डॅश कॅम. तर त्यामुळे मी बसून घेतलाय, पुढे मागे दोन्हीकडे आहे. आणि जर तुम्ही मला विचारत असाल ना की जर म्हणजे त्या व्हिडिओला भरपूर सारे कमेंट्स होत्या की गाडीला डॅश कॅम बसवायचा आहे पण चांगला कोणता आहे, तर हा मी जो टाकलाय ना तो 15-16 हजाराचा आहे आणि तो एकदम 4K क्वालिटीचा आहे. मोबाईलच्या ॲपमध्ये तर बघितलं नाही एवढं क्लिअर दिसतं ना, तर हा कॅमेरा एकदम बेस्ट आहे. कोणता आहे तुम्ही विचारल्यावर मला सांगेल मी तुम्हाला. मस्त आता खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता चाललंय पुन्हा एकदा रूमवरती आणि थोडंसं 5-10 मिनटं रिलॅक्स होणार आहे आणि ब्लॉग शूट करायला सुरुवात करणार आहे. तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. असंच मजा बसतोय, जे काही करतोय ते सोशल मीडियाला टाकून देतोय, मजा येते.